मुंबई गोवा महामार्गावर ये जा करताना दिसणारा आणि लक्ष वेधून घेणारा कर्नाळा किल्ला आणि अभयारण्य ठराविक सहलीपुरताच मर्यादित विषय होता, पण राज्यातल्या वन खात्यानं या पर्यटन केंद्राला अधिक परिपूर्ण बनवण्यासाठी विशेष प्रयत्न केल्यामुळे हे ठिकाण आता पर्यावरण विषयक माहितीचं महाजाल बनलं आहे. रायगड जिल्ह्यातला पनवेल इथला ऐतिहासिक कर्नाळा किल्ला आणि कर्नाळा पक्षी अभयारण्याचा आता कायापालट झालाय. मुंबई गोवा महामार्गावरून जाताना दिसणारा हा किल्ला आणि तिथला सुळका प्रवासी लांबूनच पाहत, परंतु गेल्या 2 महिन्यात वन खात्यानं गो ग्रीन ही खासगी स्वयंसेवी संस्था आणि महिला बचत गटाच्या सहाय्यानं पर्यटकांसाठी विशेष माहिती सुविधा तयार केल्या आहेत. पक्ष्यांची परिपूर्ण माहिती, त्यांच्या निश्चित स्थानांचे निर्देश आणि पक्ष्यांची निगा राखण्यासाठी केंद्र अशा विविध माहिती केंद्रांची इथं भर घालण्यात आली आहे. गोग्री नर्सरीच्या मार्फत या ठिकाणी एक माहिती केंद्र, दुसरं एक नर्सरी रोपवाटिका तयार केली. रोपवाटिका तयार करण्यामागचा उद्देश असे की या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारची रोपे असू शकतात, रोपांचं महत्व काय, त्याच्यामध्ये ऑर्नामेंटल आहे, नैसर्गिक आहे, जंगली आहेत, स्पायसेस वन औषधी आहे, त्याच्यानंतर इंडोर प्लांट आहेत. या संदर्भातली प्लांटची माहिती लोकांना हवं, त्यांच्यामध्ये रोपांच्या बद्दल आवड निर्माण होईल. त्याचप्रमाणे घरी घेऊन जाताना रोपं लावताना कशी लावायची, रोपांची निगराणी कशी ठेवायची, या संदर्भात एक टेक्निकल सेंटर तयार केले रोपं निर्मितीसाठी. अशा प्रकारचे विविध प्रकारची माहिती तयार करून कर्नाळ्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांना त्यांच्या सोयीसुविधेसाठी जे काही आपल्याला सांगता येणे, जे शक्य होईल, त्यांना पूर्ण दिवस त्यांचा कसा इंटरेस्टेड वाटेल, त्यांना कर्नाळा अभयारण्यामध्ये माहिती कशी होईल या दृष्टीने तयार केलेले. केवळ किल्ल्याचंच नाही तर इथल्या पर्यावरणाचं भान देखील वन विभागानं चांगलंच राखलं आहे. सध्याची दिवाळीची सुट्टी सार्थकी लावण्यासाठी कर्नाळा अभयारण्य हा उत्तम पर्याय ठरण्याची आणि तिथं गेल्यामुळे पर्यावरण विषयक ज्ञानात भर पडण्याची अपेक्षा वन खात्याकडून व्यक्त केली जात आहे.